नाही, पहिला याला माफी मागायला हवा. पण कपिल डोकेजी मला एक सांगा, तुम्ही जो आरोप केला पक्षीय मतभेद असू शकतात, तुम्ही जो आरोप करतायत पहिली गोष्ट त्याचा पुरावा काय, आणि दुसरी गोष्ट अशी की देशाची सुरक्षा यंत्रणा, लष्कर असेल किंवा इतर तपास यंत्रणा, या सगळ्यांवर तुम्ही अविश्वास दाखवताय असं तुम्हाला वाटत नाही का? कारण या संदर्भातले पुरावे, काही आरोपी, दहशतवाद्यांचे नेक्सस, या सगळ्या बाबी क्रिस्टल क्लिअर आहेत. मी अत्यंत जबाबदारपणे सांगतोय, माझं वाक्य आपण डबल ऐकलं पाहिजे. मी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे बॉम्बस्फोट घडवायला सुद्धा रेकॉर्डिंग आहे, सगळं रेकॉर्डिंग आहे. अहो गाडे मला बोलू द्या. अहो गाडे अकांड तांडव कुठलीच माफी मागणार नाही. अहो गाडे बॉम्बस्फोट घडवले, अकांड तांडव करू नका. गाडे तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता, हे कायद्यांचं राज्य आहे. तुम्ही फिरवणार पूर्ण, तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. तुम्ही इथून उठा, कोर्टात जा, कायदेशीर कारवाई करा. इथे अकांड तांडव करू नका. इथे माफी मागेल ही चर्चा पुढे जाईल. हो, या माणसाला समजा आधी जरा चर्चा, माफी मागायचं ही चर्चा पुढे जाईल. कुठली माफी मागणार नाही मी. मग कायदेशीर कारवाई होणार, कायदेशीर कारवाईसाठी तुम्हाला कोर्टाचे दरवाजे उघडे, तुम्ही इथून जाऊ शकता. या लोकांनी यांच्या अहो गाडे कायदेशीर, अहो मला बोलू द्या ना, ऐकून घ्या. अहो गाडे माझं ऐका. अहो गाडे पहिले माझं ऐकायला शिका, आधी शांततेने ऐका. मी पुन्हा एकदा सांगतोय की तुम्ही लोक घडवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. अहो गाडे ऐकायला शिका. अहो गाडे ऐकायला शिका. मला माझी ऐका कपिल डोके, प्रकाश गाडे, माझी दोघांनाही विनंती आहे. आपला विषय पण भरकटत चाललेला आहे. हा विषय आपण इथे थांबूयात. आणि मला वाटतं की नाही, तुम्ही जबाबदार अँकर म्हणून सांगतो, अशा प्रकारच्या बालिश वक्तव्याला रेकॉर्डवरती घेऊ नये. अशा पद्धतीने एक बालिश वक्तव्य करणं, बघा आज जर तुम्ही इतिहास बघितलात, आतंकवादाचा इतिहास बघितलात, यांना पालनपोषण करणारे कोण आहेत? काँग्रेसचेच आहेत. यांना एखादा कुठल्या उमरचं नाव निघालं, यांच्या पोटात दुखतं. कुठल्याही नाही सांगतो मी, ऐका पूर्ण ऐका माझं. आजपर्यंत दहशतवादी हल्ले झालेत काँग्रेसच्या काळामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये किती हल्ले झालेले आहेत? हा, अहो यांच्या गृहमंत्री राजीनामा द्यावा, केंद्रीय तोही महाराष्ट्राचे होते, आर पाटलांना राजीनामा द्यावा, विलासराव देशमुखना राजीनामा द्यावा. हे कुठल्या तोंडाने बोलतायत? यांना थोडं तरी भान आहे का बोलताना? ज्या काँग्रेसच्या राज्यामध्ये दिवाळी सारखे फटाके फुटतेत असे बॉम्बस्फोट व्हायचे, हे लोक अक्कल शिकवतात, जनतेला मूर्ख काढायचे प्रयत्न करतात. ज्या पद्धतीनं कुठलाही मुस्लिम आतंकवादी दिसला की यांना पहिलं दुःख होतं, अरे बिचाराला आतंकवादी ठरवतात. अरे कोण आहे उमर? जावई आहे काँग्रेसचा? बोलू का मी? बोलू का? काँग्रेसचा जावई आहे? अहो गाडे काँग्रेसचा जावई आहे का? अहो गाडे कसा काँग्रेसचा जावई आहे का? अहो गाडे तेवढा पोटात दुखण्याचा. मुस्लिम आतंकवाद्यांनी आतंकवादी हल्ले केलेत, त्यांना पाठीशी घालण्यासाठी काँग्रेस ढाल बनवते. ठीक आहे, मला वाटतं विषय खूप जास्त स्ट्रेच होतोय. कपिल डोके, मी तुमच्याकडे सुद्धा येतो, आणि प्रकाश गाडे तुमचं सुद्धा. दोघांनाही माझी विनंती, आधी थोडंसं शांत व्हा, त्या मुद्द्याबद्दल आपण बोलू. निवडणुकीचे काही अपडेट्स आहेत तेवढे मी प्रेक्षकांपर्यंत आधी पोहोचवतो. 236 जागांवरचे कल आता हाती आलेले आहेत. एनडीए 145 जागांवर सध्या आघाडीवर दिसत आहे. 145 जागांवर एनडीएच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे. बहुमताचा आकडा 122 आणि त्याहून अधिक जागा या सध्या तरी एनडीएला मिळताना दिसत आहेत. तर महागठबंधनचे उमेदवार 86 जागांवर सध्या आघाडीवर आहेत. एकूण 243 पैकी 236 जागांचे कल हाती आलेले आहेत. भाजप 68 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर जेडीयू 65, काँग्रेस 14 आणि आरजेडीचे उमेदवार 63 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या कलानुसार भाजपने 21 जागांवर आघाडी घेतलेली आहे. 148 जागांवर एनडीएचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत, तर महागठबंधनचे 86. त्यामुळे सध्या तरी बहुमताचा आकडा एनडीएने ओलांडलेला आहे. सर्वात मोठा पक्ष परत एकदा भाजप ठरलाय. दुसऱ्या क्रमांकाला जेडीयू पक्ष गेलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर आरजेडी गेलेला आहे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात, आणि चौथ्या क्रमांकावर काँग्रेस दिसत आहेत 14 जागांचं. आणि प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला 4 जागा सध्या तरी मिळताना दिसत आहेत. जे कल हाती येत आहेत त्यानुसार आपण ही आकडेवारी बघतोय. हे अंतिम निकाल नाहीत, यात बदल होऊ शकतो, आकडे पुढे मागे होऊ शकतात. आत्ताच्या मतमोजणीमध्ये जे कल हाती येत आहेत त्यानुसारची ही आकडेवारी स्क्रीनवर आपण बघतोय. भाजपच्या एनडीएच्या आणखी जागा वाढल्या आहेत. 148 जागांवर एनडीएचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहे. आपण प्रकाश गाडे यांच्याकडे जाऊयात. गाडे, आपण बघतोय की बहुमताचा आकडा आता ओलांडलेला आहे. बहुमताहूनही अधिक जागा या सध्या एनडीएला मिळताना दिसत आहेत. जे अपेक्षित निकाल होता आम्हाला तो निकाल लागलेला आहे. आणि मुळात काँग्रेस कसं जनमानसापासून दूर होत चाललेली आहे ह्या निकालातून देखील स्पष्ट होत आहे. यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण यांना आत्मपरीक्षण करायचं नाही. बावळाटासारख्या कुठल्याही गप्पा गोष्टी करायच्या आणि आपण वेळ मारून न्यायची. बघा, ही जनता सुज्ञ आहे, जनता सगळ्यात मोठी आहे.
तर ह्या लोकांना अजूनही कळत नाही, हे आत्मपरीक्षण करत नाहीत. हे असंच करत राहावं आणि हे जनतेपासून असंच कायमस्वरूपी दूर जात जावं आणि देश सुजलाम सुफलाम होईल. प्रकाश गडे, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. ANI काही प्रतिक्रिया येतात त्या आपण बघूयात आधी. मैं निश्चित तौर पर कहूंगी कि सीता मैया और राम जी की कृपा रही तो निश्चित तौर पर हम शानदार जीत की तरफ अग्रसर हो रहे हैं और निश्चित तौर पर जीतेंगे. मैम, लेकिन ऑपोजिशन जो है वो कह रही है अगर इतने वोट काट दोगे तो अपने ही फेवर में निकालोगे. उनका SIR को लेके सवाल हो रहा है कि आपने वोट काटे और अपने ही फेवर में बचे. देखिए, राहुल गांधी जी ने जो SIR को लेकर तर्क दिए, तथ्य देने की कोशिश की, कुछ संख्याएं उन्होंने दी, मुझे लगता है बिहार की जनता ने उसे नकार दिया है. मैम, आप JPC के मेंबर भी बने हो. तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झालेली आहेत. 238 जागांवरचे कल हाती आलेले आहेत. त्यानुसार NDA